नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा सण खूप आनंदाने आपण साजरा करतो. स्पेशली आपण श्रीखंडपुरी करतो, कारण श्रीखंडपुरी हे गुढीपाडव्याची स्पेशालिटी आहे. मित्रांनो, गुढीपाडवा हा सण प्रत्येक घराघरात साजरा केला जातो. मस्त छान अशी गुढी उभारतात. तर आम्ही अदितीच्या मम्मीकडे जाणार आहोत. त्यांनी खूप छान अशी गुढी उभारलेली आहे, तुम्हाला दाखवतोच थोड्या वेळाने. तर बघूया अदितीची काय काय तयारी चालली, काय काय झालं. तोपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. अदितीने घराच्या बाहेर खूप छान अशी रांगोळी काढली आहे, दाखवतो मी तुम्हाला. थांबा. मस्त इथे फुलांची रांगोळी काढलेली आहे. बाजूला आपली ही नॉर्मल रांगोळी आहे. असं इथे मी छोटस डेकोरेशन केलेलं आहे. इथे मस्त वाटतंय. देवांना मस्त छान अशी रांगोळी घालून इथे सजवलेलं आहे. हे बघा, इथे जेवण रेडी होतंय माझं. त्याच्यात जेवण रेडी होईपर्यंत इथे आम्ही कडुलिंबाचा पाला खाणार आहोत आणि ह्याला खूप कडू लागतं, त्याच्यामुळे इथे साखर पण आणली. दर गुढीपाडव्याला सर्वजण हे खातात. कशासाठी खातात जर तुम्हाला माहित असेल ना तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये आम्हाला पाठवा. हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. इथे खाते. बापरे, जामच कडू. थँक्यू. होईल ना, त्याला कडू लागते. मित्रांनो, नक्की सांगा हे का खातात ते. तुम्ही पण खाल्लंच असेल ना, तर नक्की सांगा कमेंट मध्ये. आम्हाला सांगा की हे गुढीपाडव्याला का खातात कडुलिंबाचं पाणी. चला आता मी जाते, मला करायचे पुऱ्या. बाय. वाव, मस्त. अदितीची पुरीची तयारी सुरू झालेली आहे. का भारी फुगले का पुरी? मी करू का तुला मदत? नको. आता बायकोला मदत केली तरी पण बायको बोलणार, नाही केली तरी पण बोलणार. काय करायचं तुम्हीच सांगा. मला डबल काम होईल, त्यापेक्षा मी माझं सिंगल काम केलेलं बरं. पण काही बोला, पुरी एकदम भारी फुगले. तुझ्यासारखी नाही फुगले, पण भारी फुगले. मी नाहीच फुगत. नाही पण यार, सणासाठी जे आपण करतो ना ते खरंच मस्त जेवण असतं. शाईन मारा, फक्त शाईन. बायको काय करणार? बायको करणार हे बघा, हे बघा. या अशा पुऱ्या एकदम खुसखुशीत, कुरकुरीत, सॉफ्ट पण असतात ना. पण काही बोला, आज तुझ्या पुऱ्या एकदम भारी फुगतात. हो 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 हो, का फुगले यार. भारीच. जशी बायको फुगते ना तशीच पुरी फुगले ना. हे बघा. काय मग दीदी, काय बोलायचं तुला पुरी बद्दल? तुझ्यासारखी फुगली आहे. माझ्यासारखी फुगले की तुझ्यासारखी फुगले? भारीच. आज काय खरं नाही बाबा, आज सगळ्यात पुऱ्या फुगतायत. इथे बघून बोल, लाजतेस कशाला? म्हणून मला ना आपले मराठी सण खूप आवडतात, कारण सणांच्या दिवशी एकदम स्पेशल जेवण असतं आमच्याकडे. हे बघा, आज काहीतरी अदितीने जादू केले, सगळ्याच पुरे एकदम फुगतायत. हे बघा ना, काय केलंय काय माहिती आज तिने. सगळं एकदम माहित नाही, सगळ्या पुऱ्या एकदम व्यवस्थित छान अशा फुगतात. तिच्यासारख्याच. हो, तुझ्यासारख्याच. आपण तुझं नाव देऊया. अदिती पुरी स्पेशल. मग पुरी बनाने में लिखा है खाने वाले का नाम. हो, सगळ्याच एकदम टमटमीत झालेत. मी जर पुऱ्या बनवल्या ना तर एका पुरीच्या 2 पुऱ्या होतील. नक्की. बघ ना, आपली क्वांटिटी पण वाढेल मग. एकदा करून बघ. तसं अदिती जेवण खूप छान बनवते, त्यात काय प्रश्नच नाहीये. हे अदितीच्या आईची देण आहे. ज्यांच्यामुळे तू शिकलीस, मग बरं, चांगली गोष्ट आहे ना. आईने शिकवलंय मला सगळं.
ती छान जेवण करते, सुगरण आहे माझी आई. मग ते गुण तुझ्यात पण आलेत ना? हा आले आहेत सगळे, म्हणजे थोडे थोडे येतात आता. थोडे थोडे येतात. ऑलमोस्ट सगळे 99% तर आहेत. आहेत रे, पण शेवटी आई आई असते ना. ते तर आहेच. थोड्या वेळाने जाऊया आपण त्यांच्याकडे. मस्त त्यांनी पण एकदम छान गुढी उभारले. माझ्या सासू सासऱ्यांना पण ना माझ्या हातचं स्पेशली नॉनव्हेज आवडतं. नॉनव्हेज खायला तर माझ्याकडे मच्छी. हे बघा इथे मस्त अदितीने नैवेद्य ताट भरलेलं आहे. आता मी बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतो. मस्त छान असं हिने इथे पुरी, बटाट्याची भाजी, वाटाण्याची भाजी, श्रीखंड, आम्रखंड आहे, त्यानंतर वरण भात, तूप, त्यावरती दही आणि साजूक तूप. आता पहिलं बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतो मी आणि मग नंतर आम्ही जेवून घेतो. कुठून सुरुवात करू मी? तुला जे आवडतं ते खा. पहिलं जो मान असतो तो श्रीखंडपुरी. हे कॉफी. कॉफी घ्या. मित्रांनो खरंच मस्त झालं यार. या जेवायला श्रीखंडपुरीचा आस्वाद घ्या. मस्त. खरंच बायको असावी तर अशी सुंदर जेवण केलं. जेवण छान बनवते म्हणून बायको असावी तर अशी. असंच करत राहा तू बालिके. मस्त. वा घ्या, पुरी भाजी पण खाऊनच घ्या. फेवरेट आहे. एक नंबर. मित्रांनो या जेवायला. मस्त अदितीने भारीच जेवण केलंय. घ्या, पुरी भरपूर लागणार आता. हो हे बघा तिने माझ्या समोरच ठेवलंय सगळं. एवढ्याने संपवणार आहे मी. तू पण या जेवायला. बाय. हाय नमस्कार मंडळी. जसं वैभवने तुम्हाला सांगितलं होतं सकाळीच की माझ्या आईकडे सुद्धा गुढी उभारतात, तर आम्ही आज तिथेच पाया पडायला आलेले आहोत. तुम्ही बघू शकता इथे आईने सुंदर अशी गुढी उभारलेली आहे. छान असा इकडे आईने करा मांडलेला आहे. सगळी पूजा केलेली आहे आणि ती गुढी उभारलेली आहे. म्हणजे आत्ताच आम्ही मंदिरातून जाऊन आलेलो आहे. इथे अदिती घराच्या बाहेर दिवे लावत आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. मस्त छान सजवलं हिने अदितीने इथे घराच्या बाहेर. चला मंडळी आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. पुन्हा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाय. तर मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका व इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.